मराठी सिनेमे चालत नाहीत, त्यांना हक्काचा धंदा मिळत नाही, त्यांचे राईट चांगल्या किमतीला विकले जात नाही, हे रडगाणं अखेर संपणार आहे. कारण मराठी सिनेसृष्टी आता डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी आहे. मराठी सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येक निर्मात्याला या क्रांतीचा फायदा घेता येणं शक्य होणार आहे. नाक्यावरची वडापावची गाडी किंवा पावभाजीची गाडी मी त्यांच्यापैकी नाही ना. मी हे चक्रव्यूह तोडणार म्हणजे मराठी सिनेमे चालत नाही कारण ते पाहायला प्रेक्षक थिएटर्स पर्यंतच येत नाहीत. त्यांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी कुणीही कितीही प्रयत्न केले तरी ते सगळे व्यर्थ ठरलेत. पण आता हे चित्र बदलण्यासाठी डायरेक्ट टू कन्झ्युमर हे तत्व प्रत्येक निर्मात्याला आत्मसात करावं लागणार आहे आणि याच दिशेनं आता पहिलं पाऊल टाकण्यात आलंय. माऊली मोशन्स आणि पर्सेस नेरोजिन कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे हे आता शक्य होणार आहे. कारण या करारामुळे मराठी सिनेमा थेट मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप यावर अत्यल्प किमतीत डाउनलोड करून पाहता येणं शक्य होणार आहे. HELLO.in हॅलो इन ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं तुम्हाला कुठलाही मराठी चित्रपट असेल, नाटक असेल, गाणं हवं असेल ते तुम्हाला या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध होईल. MTNL आणि BSNL ह्या दोन मोबाईल ऑपरेटर्सच्या सेवा जे कोणी ग्राहक वापरत आहे त्या ग्राहकांपर्यंत मराठी चित्रपट, नाटक असेल किंवा संगीत असेल तर ह्या माध्यमातून आम्ही त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कुणालाही आपला सिनेमा hello1.in या वेबसाईटवर टाकता येईल. त्यावर या सिनेमाची मोफत जाहिरातही केली जाईल आणि त्यामुळे MTNL आणि BSNLचे ग्राहक हे सिनेमे मोबाईलद्वारे डाउनलोड करून घर बसल्या पाहू शकतील. यातून येणारा पैसा निर्मात्यांना विभागून देण्यात येईल. त्यामुळे पायरसीला फाटा मिळणार असून थेट आपली कलाकृती जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवता येणं शक्य होणार आहे. मराठी सिनेमे, नाटकं आणि म्युझिक अल्बम्स यांना या सेवेचा लाभ मिळू शकेल. हा फक्त आणि फक्त मराठी निर्मात्यांसाठीच आहे. तर त्यांनी जर काही ह्या गोष्टीचा वापर केला तर मला असं वाटतं की मराठी चित्रपटाला रिकव्हरी होत नाही. हे जे काही नवीन आजकाल फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं तर ह्या माध्यमातून ते रिकव्हरी पण चांगल्या प्रकारे करू शकतात. मुळात ॲट अ टाइम जसं मी म्हटलं की ॲट अ टाइम अक्रॉस वर्ल्ड तुम्ही रिलीज करू शकतात. तर ज्यावेळेस महाराष्ट्रात रिलीज आहे, पर्यायाने भारतात रिलीज आहे, तर भारत ब्लॉक करून आपण पूर्ण जागतिक स्तरावरही तो चित्रपट रिलीज करण्याची क्षमता या करारामुळे मराठी चित्रपटांना प्राप्त झाली आहे. तर जास्तीत जास्त निर्मात्यांनी संपर्क करावा. तर प्रेक्षकांना आपल्या आवडीचा सिनेमा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज व्हायची वाट पाहावी लागणार नाही. याचा थेट फायदा निर्मात्यांना मिळणार असल्यामुळे मराठी सिनेसृष्टीला बळकटी मिळेल आणि खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला सोनेरी दिवस येतील. विराज मुळे, साम टीव्ही, मुंबई. इतरही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी प्राईम टाइम मध्ये घेऊयात एक शॉर्ट टाइम ब्रेक.